तर आता आम्ही चाललोय नदीवरती पोहायला. मी बाळ्या पतू पाहू शकता आणि हे आमच्याकडचं वातावरण बघू शकता कसं मस्तपैकी एक नंबर असं. आता आमची गाडी निघाली नदीवरती. हे पाहू शकता पूर्ण हिरवा हिरवा गार. ही गावाकडची खरी संपत्ती आहे. निसर्गात फिरण्याचा अनुभव सफर विथ प्रवीण चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवतो. आता बघा कसा एकदम भारी आमचा डोंगर दाखवतो तुम्हाला. डोंगर हा आमचा बाळ्या आणि हा बघा आमचा डोंगर सह्याद्री. पाहिलात? आणि हा आमचा बाळ्या गाडी चालवतो पाहू शकता. मी पत्तू हाय कर भाऊ. हा हे बघा माणसं. होय चला चला आलो आम्ही. तुम्ही पण या पाटणे या, पकडून ठेवतो. मासे आले तुमचा मासे पकडायला आले. चला बघा मासे पकडायला जायचं आहे. पाहू शकता कसला रोड आहे खतरनाक आणि एवढा खराब आणि बकवास रोड. तरी पण गाडी आली, तरी पण बाळ्याने गाडी आणला. बाळ्या एकदम प्रोफेशनल रायडर आहे. पाहू शकता कसा आहे पूर्ण व्ह्यू पाहू शकतो कसा. आणि आता फायनली आम्ही पोहोचलो नदीवरती. पाहू शकता कसलं भारी आहे नदीवरती. तरी पोरं आलेत, कोणतरी पोरं आलेत पोहायला. चला बघूया आपण कोण आलेत पोहायला, दाखवतो तुम्हाला. तरी पाहू शकता कशा पद्धतीचा आता इथे गाडी लावली आहे. पाहू शकता सगळं संपूर्ण बघा कसा आहे, कशा पद्धतीचा आहे. आता पण पुढे चाललोय, पुढे तुम्हाला दाखवतो. पत्तू बाळ्या आम्ही चाललोय आता. आणि इकडे पाऊस पडला की पाणी हे पूर्ण आहे ना इकडे येतं. ही अशी खाली इकडे नदी आहे या साईडला आणि पाणी पूर्ण पाणी असं इकडे भरून येतं. पत्तू बाळ्या चालतोय बघा. हे पत्तू आणि बाळ्या. कोण आलंय? हा हे आमची नदी पाहू शकता कशा पद्धतीचं एकदम भारी असं पूर्ण कम्प्लीट असं व्ह्यू एकदम भारी असं. पोरं आता पोहायला आलेत. हे पण इथं पोहत आहेत पोरं, दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे पोहायला. आणि आमच्याकडे पूर्ण वातावरण बघा आमच्याकडे मला क्लास एकदम पूर्ण सह्याद्री जवळ. आणि आता इकडे वरती धरणाचं काम चालू आहे. तुम्ही माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेलच की तिकडे धरणाचं काम चालू आहे. ते पाहू शकता कसं पाणी आहे एक नंबर भारी असं पूर्ण. नदीचं पूर्ण कातळ आहे नदीला. एक नंबर क्लास असं भारी एकदम एक नंबर असं पूर्ण व्ह्यू पाहू शकता कशा पद्धतीचा एक नंबर क्लास असा. हे बघ हे आपले सगळे गावचे मित्र आहेत पोहायला आले तिकडे नदीवरती पाहू शकता. एक नंबर आणि पाणी पाहू शकता कशा पद्धतीचं भारी एक नंबर असं. हे असे छोटे छोटे असे वॉटरफॉल आहे तिकडे हे पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे कोकण म्हणजे. कारण कोकणमध्ये अशी निसर्गरम्य वातावरण आहेत आणि कोकण हिरवंगार असं असतं आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. तर तुम्ही नक्की कोकणला एक्सप्लोअर करा कारण कोकण खूप सुंदर आहे. तुम्ही एक वेळ नक्की कोकणला या सीझनमध्ये भेट द्या. तुम्हाला खूप पाहण्यासारखं आहे म्हणजे नदी वॉटरफॉल खूप काही. तर नक्की कोकणला भेट द्या. बाळ्या मार उडी. आता बाळ्या आमचा उडी मारतोय. चल बाळ्या मार उडी. कमॉन फास्ट. 1 मार. 1 2 3 स्टार्ट. तू नाही जाणार भाऊ, मी आहे ना. ही अशी मजा तुम्हाला फक्त गावालाच मिळणार कोकणात. मार उडी. चल कमॉन फास्ट. मस्त मार. चल बाळ्या उडी मारतोय. ये एक नंबर क्लास असं पाहू शकता कसलं भारी. हे असे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळतील. पाहू शकता कसे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. मस्त पाणी एकदम गारगार पाणी आहे. हा हा मस्तच. रात्रीचे हे वॉटरफॉल आहेत छोटे छोटे. याला कोकणामध्ये म्हणजे वाळ म्हणतात, पर्या म्हणतात. हे छोटे छोटे
ह्याच्याला त्याच्यात रात्रीचे खेकडे पकडतात आणि खेकडे चांगले मोठे मोठे खेकडे असतात आणि नदीला ज्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस नदीमध्ये खेकडे पकडतात. आता ह्याच ठिकाणी खेकडे खूप मोठे मोठे खेकडे भेटतात. तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवतो पूर्ण एकदम. पाहू शकता इकडे पुढं आपला सह्याद्री पर्वत आहे आणि इकडेच वरती धरणाचं काम चालू आहे, धरण चालू आहे. तुम्ही पाठच्या ब्लॉगमध्ये माझ्या बघितलं असेल पूर्ण धरणाचा व्ह्यू तुम्हाला दाखवला होता. म्हणजे धरणावरती गेलो होतो, धरण दाखवलं होतं. इकडून नदीचा उगम होतो, या साईडून नदीचा उगम होतो पूर्ण. पाहू शकता अशा पद्धतीचं. एक नंबर भारी असं क्लायमेट आहे इकडे. पाहू शकता पूर्ण निसर्ग. इथे आपल्या गाड्या लावल्यात वरती. ढग आलेत तसे काळे काळे ढग आलेत. आणि ही अशा मजा तुम्हाला आहे ना फक्त कोकणातच मिळणार. भारी असं नदीवर पोहायला, हिरवे हिरवे गार पूर्ण सगळीकडे निसर्ग हिरवा मस्त. हे तुम्हाला सगळं कोकणातच पाहायला मिळणार. भारी असं. आणि बिगनर आहे त्यामुळे सर्वांनी तुमच्या भावासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी, शिकण्यासाठी एक मोटिवेशन देतो. त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता कसं निसर्ग आहे, खूप छान असं नजारा पाहू शकता कसं भारी आहे. या आता ह्या वाहणाऱ्या नद्या आहेत ना ह्या मार्च पर्यंतच असतात. मार्च नंतर हे पूर्ण पूर्ण सुकलेले असतात आणि पूर्ण दुष्काळ पडतो. मार्च, एप्रिल, मे 3 महिने पूर्ण दुष्काळ असतो, अजिबात पाणी नसतं. प्राण्यांना, गुरांना, पतूची मम्मी आहे ना पतूला मारायला आली आता, कारण पतूच्या मम्मीला वाटलं की आता पतू नदीत पोहायला आलाय. पतूचं काय खरं नाही. पतूची मम्मी शिवाय आली पतूला. तेव्हा पतूची मम्मी कशी पतूला